आनंद लोकेला आपण स्क्रीनवरती पाहतोय. करण पाटील आपल्याला दिसतोय. मॅन फ्रॉम अंधेरी रोहनला सुद्धा आपण तिथे पाहतोय. चला लगेचच फील्ड सेटअप करायचे प्लीज. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहतोय. शेवटचा अंतिम सामना फर्स्ट राऊंड मधील असणार आहे. एका बाजूला रॉयल फॅम स्पोर्ट्स तर एका बाजूला शिवनेरी माहीम. गोलंदाजी मार्कवरती आपण प्रणयला पाहतोय. फलंदाजी मार्कचा विचार केला तर मयुरेश आणि गीतेश ही जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण प्रणयला पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना तो आपल्याला दिसणार आहे. 5 षटकांचा सामना. गीतेश स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती मयुरेश. 6व्या मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट, बिग बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. प्रणयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फेस करताना आपला गीतेश दिसणार आहे. राईट आर्म राऊंडचा इशारा आपण पाहतोय बाबूसर दादरच्या माध्यमातून. अर्थातच आणि अर्थातच चांगल्या लाईन अँड लेनसाठी प्रणयला ओळखलं जातं. पहिल्या चेंडूची सुरुवात आपण पाहतोय टॉसच्या माध्यमातून. एक वेगळ्या ॲक्शनने गोलंदाजी तो अंडरआर्म क्रिकेटमध्ये करतो. पहिला चेंडू सुरेख, अप्रतिम. पंच मात्र दंडित करतात. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आपण पाहतोय. पंचांचा इशारा बाबूसरांच्या माध्यमातून ऑफस्टिकच्या जास्त बाहेर अवांतरच्या रूपामध्ये अकाउंट ओपन केलं जाते. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने शॉर्ट पॉईंट रिझनवरती स्ट्राईक एंड मात्र रोटेशन. आता मात्र मयुरेश आपल्याला हा चेंडू फेस करताना दिसणार आहे. 2 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. ब्रह्मास्त्र यॉर्करचा वापर. फुलर लाईनचा चेंडूचा वापर आपण पाहतोय. विकेटचं होतंय पतन. रनआउटच्या रूपामध्ये लागतोय. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी. बॅक टू दी पवेलियन गॉन. मयुरेशला जावं लागेल तंबूच्या आसराला. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. तेवढे सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मयुरेशला बॅक टू दी पवेलियन जावं लागेल. तंबूच्या आसराला पाठवलं. प्रणयने लाईन अँड लेंथमध्ये पूर्णपणे अजूनपर्यंत चांगली कामगिरी केली. चांगल्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली. एक एक्स्ट्रा जरी आली दुसऱ्या चेंडूवरती, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. सुरुवात डॉटने केली. अजूनपर्यंत धावांचा विचार केला. केवळ 2 धावा खर्च केल्यात. 1 धाव वाईडच्या रूपामध्ये आणि 1 स्ट्राईक अँड रोटेशनच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण शानवाजला पाहतोय. हा सुद्धा मीरा भाईंदर परिसरातील खेळाडू आहे. टर्फ क्रिकेटमध्ये मागच्या अनेक वर्षापासून आपण त्याला खूप चांगली कामगिरी करताना पाहतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अर्थातच चांगलं नाव मीरा भाईंदर परिसरमध्ये या खेळाडूचं आहे. आज पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. कट करण्याचा प्रयत्न. संपर्क तितका चांगला नाहीये, परंतु 1 धाव देऊन जाणार आहे. धावांचा विचार केला. एकेरी धावेनंतर जाऊन पोहोचेल तब्बल 3 वरती. चेंडूचा विचार केला. येणारे 2 चेंडू शिल्लक आहे. 2 टू गो. राण्याने अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगली लिव इथे म्हणता येईल. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतात. वाईडच्या रूपामध्ये अजून एक धाव आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावरती सज्ज होताना आपण पाहतोय. येणारे 2 चेंडू दोन्ही शिल्लक आणि महत्त्वपूर्ण असणार आहेत. फुलर लेंथचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन करण्याचा प्रयत्न, बॅकअप सुद्धा नव्हता. चेंडू हातात आला असता तर डायरेक्ट हिटचे प्रयत्न असते. धावांचा विचार केला 5 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 5 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिलं षटक पहिल्या इनिंग मधलं चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत प्रणयने केली आहे. रोखून ठेवलं, कोणताही बिग हिट लगाव दिला नाहीये. अजून एक अवांतर चेंडू, एक्स्ट्राच्या रूपामध्ये जास्त धावा खर्च केला. लाईन अँड लेंथ मध्ये कुठेतरी थोडासा भरकटताना आपल्याला गोलंदाज प्रणय दिसलाय. 3 वाईड अजूनपर्यंत त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरवरती खेळाडू आहे, कोणती धाव या चेंडूवरती येणार नाहीये. धावांचा विचार केला एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय शिवनेरी माहीम संघ. तर एका बाजूला रॉयल फॅम स्पोर्ट्स संघाने चांगली गोलंदाजी केली आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा जरूर खर्च झाल्या त्या षटकामध्ये. वाईडचा विचार केला, तब्बल 3 वाईड प्रणयच्या माध्यमातून आपण षटकामध्ये पाहिल्यात. परंतु एक चांगलं षटक. 6 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट शिवनेरी माहीम संघ. राईट हँड राऊंडचा इशारा पंच दर्शवत आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय. समितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, मॅन फ्रॉम दादर. अर्थातच कान मंत्रणा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आनंद लोकेच्या माध्यमातून अनुभव शेअर केले जात आहेत. कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी या मैदानावरती साजेशी ठरेल याची सांगता मात्र आपण त्यांना देताना पाहतोय. धावांचा विचार केला, 6 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक घेऊन समितला मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. राईट हँड राऊंड विकेटचा मारा करताना आपल्याला तो समित दिसतोय. सुरुवात मात्र खराब चेंडूने लॉफ्ट केला. आजच्या दिवसामध्ये दुसरा षटकार येईल का, प्रयत्न झाले, चेंडू जातोय. नो प्लस. बेग 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 बेग. माहीमच्या राजाला मानवंदना देणारा षटकार. माहीमच्या महाराजाला अर्थातच मानवंदना देणारा येतोय षटकार. दुसरा षटकार आजच्या दिवसामधला आपण पाहतोय. पहिला षटकार विशालच्या फळीतून आलेला आणि हा षटकार आपण पाहतोय. चला बॉल पास करायचे प्लीज. दुसरा षटकार आपण पाहतोय गीतेशच्या फळीतून. शॉर्ट बॉल अर्थातच होता अगदी सरळ बॅटीने. गीतेशने मात्र इम्प्रेस केलं या फटक्याने. बॅकफूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर, हँड आय कॉर्डिनेशन परफेक्ट, बेसिक्स ऑफ क्रिकेटचा वापर. नो प्लस 6 बोनस दिला होता आणि त्या बोनसला अर्थातच कबूल केलं फलंदाजाने. 7 धावेने धावफलकामध्ये भर होताना आपण पाहतोय. धावफलक जावर पोहोचेल 13 ऑन द स्कोर कार्ड. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पंच पुन्हा एकदा दंडित करताना दिसतात. पंच जरूर बिझी राहिल्या दोन्ही चेंडूवरती. या चेंडूवरती हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे. मिस कम्युनिकेशन, मिस कॉलिंग, विकेटचं होतंय पतन. शानवाजला जावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. गॉन. या धावेची गरज होती का. फ्रंट फुटवरती डिफेन्स करण्याचा प्रयत्न, कोणती कॉलिंग नव्हती. स्ट्राईक एंडवरून शेनवाज मिस कम्युनिकेशनमुळे बॅक टू दी पवेलियन आपण पाहतोय. धावांचा विचार केला, धावफलक 14 वरती आहे. 14 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतोय. कमबॅक केलंय गोलंदाजाने कुठेतरी, कारण पहिल्या चेंडूवरती नो प्लस 6 वरती त्यानंतर चेंडूचा विचार केला, वाईट टाकला आणि या चेंडूवरती विकेटचं पतन. येणारे 5 चेंडू शिल्लक आहे. धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये असं सांगायला हरकत नाहीये. 14 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय केदार. यावेळेस फुलर लेनचा चेंडू फक्त दिशा दाखवली आहे. वनडीच्या माध्यमातून 1 धाव निश्चितच कंप्लीट होतीये. धावफलकाचा विचार केला, धावफलक 15 वरती जाऊन पोहोचणारे चेंडूचा विचार केला, केवळ 2 चेंडू झालेत. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत.
बिग फाईट बिग बॅटल आपण पाहतो. एका बाजूला रॉयल फॅम स्पोर्ट्स तर एका बाजूला शिवनेरी माहीम. बिग हिटचा प्रयत्न यावेळेस ऑन साइडला 12th मॅन मदत करतोय. आल्या आल्यास बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. गीतेशचा विचार केला. एक षटकार त्याच्या फळीतून आलाय. आक्रमणी एकमेव पवित्रा तो मैदानाच्या आतमध्ये घेताना दिसतोय. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती मार्गस्थ पाहतोय समितच्या माध्यमातून. कमबॅक करण्याचं धाडस त्याच्या माध्यमातून दाखवलं जातं कारण सुरुवात थोडीशी खराब झाली. यावेळेस हलक्या हाताने एक धाव निश्चितच कंप्लीट होतीये. धावांचा विचार केला धावफलक या एकेरी धावेने 17 ऑन द स्कोर कार्ड, 2 to go. दुसरं षटक थोडंसं समीतचं महागडं षटक आपण पाहतोय. बिग हिटचा प्रयत्न. खेळाडू तर तैनात आहेत. चला पंच इशारा दर्शवतील. पंच इन डिस्कशन मोड मध्ये आपल्याला दिसत आहेत. तर लगेचच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. थर्ड अंपायरचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कोणताही एक्स्ट्रा प्लेयर या रिव्ह्यूला पाहू शकत नाही. ही सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आपण पाहतोय नवप्रकाश तरुण मित्र मंडळ ट्रस्ट ऑन फील्ड डिसिजन सॉफ्ट सिग्नल आउटचा आपण पाहतोय. ऑर्गनाइज्ड माहीमचा महाराजा चषक असा 3रा दिवस या स्पर्धेमधला चषक मानाचा. शेवटचा अंतिम सामना फर्स्ट राऊंड मधला आपण पाहतोय. रॉयल फॅम स्पोर्ट्स विरुद्ध शिवनेरी माहीम. अर्थातच एक मोठी स्टार कार्ड दोन्ही संघामध्ये आपण पाहिली आहे. थर्ड अंपायरच्या डिसिजनसाठी अर्थातच या कॉर्टसाठी आपण पाहतोय कुठेतरी डिसिजन पेंडिंग आहे. लगेचच आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाणार आहे. सॉफ्ट सिग्नल ऑन फील्ड डिसिजन विकेटचं आहे. थर्ड अंपायरची वाट मात्र पाहिली जाते. कोणतं डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चला पंच आपल्या मार्कवरती जाऊन मात्र डिसिजन कळवतील. तर या विकेटचं होतंय पतन. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेटचं होतंय पतन. बाबू सरांना आपण पाहिलं ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. अर्थातच या दोन पंचांनी खूप चांगली कामगिरी केली. त्यांच्यासोबत सहकारी पंच आपण पाहतोय. विकेटचं होतंय पतन. धावफलकाचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावले 17 वरती. 17 लॉस ऑफ 3. 17 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3. शेवटचा अंतिम चेंडू तरी शिल्लक आहे. हलक्या हाताने खेळायचं होतं. एक धाव तर झाली आहे. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर समीचं थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 18 वरती. 9च्या सरासरीने धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या. एक थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय. तब्बल 12 धावा या षटकामध्ये आल्या. समीतचा विचार केला. अगदी पहिल्या चेंडूवरतीच 9च्या माध्यमातून त्याला षटकार लगावला गेला. परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. 5 चेंडूमध्ये त्यानंतर केवळ आणि केवळ 5 धावा खर्च केल्या. एक चांगलं षटक म्हणता येईल. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज असेल ज्याला मात्र 3रं षटक दिलं जाणार आहे. कारण 5 षटकांचा सामना 4 गोलंदाज आपल्याला वापरणं बंधनकारक आहे. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण मागच्या 3 दिवसापासून आपण पाहतोय. 3 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं कव्हरेज. जो प्रेक्षक राजा घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेतो तर आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे. कारण येणाऱ्या पुढच्या अनेक मोठ्या स्पर्धा आपल्याला चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत.
अगदी कमी वेळेमध्ये या चॅनलने एक उंच भरारी घेतली आहे, परंतु त्यामागे अतोनात मेहनत आहे. आनंद लोकेला आपण गोलंदाजी मार्कवरती बघतो. या सिताऱ्याने सुद्धा खूप जास्त नाव या सिताऱ्याचं चर्चेत आहे, कारण मागच्या 2 ते 3 हंगामापासून गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच तर जो प्रेक्षक राजा यूट्यूबच्या माध्यमातून जोडला जातोय, स्कोरिंगचं सर्व्हरचा थोडासा इश्यू आहे, तर त्याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण आनंद लोकेला पाहतोय. धावांचा विचार केला, धावफलक 18 वरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला, एकेरी धावेने धावफलकामध्ये बदल आपण पाहतोय. 19 लगावले जाणार आहेत. नाईन्टीन ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू आणि यस फार नाईच डिस्ट्रॉय. बॅकफुटवरती आनंद लोकेला जर आपण फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपलं फुटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे. फुटवर्कमध्ये थोडीशी आपण चुकी पाहतोय. जागेतून खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ त्रिफळांचा वेध घेतला. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय आनंद लोके. कामाला एक चांगलं अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं, त्याचं प्रत्यक्षिक उदाहरण तो देतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, लाईन अँड लेंथ अजूनपर्यंत दोन्ही चेंडूवरती आपण चांगली पाहिली आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. धावफलक अजूनही स्थिरावलेला आपण पाहतोय 19 वरती 19. व्यूहरचनेमध्ये आपण थोडासा बदल पाहतोय. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच आपण पाहतोय दंडित करतायत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा समीच्या षटकामध्ये सुद्धा खर्च झाल्या. या षटकातला सुद्धा पहिला वाईड, पहिली अवांतर धाव आपण पाहतो आणि अवांतर धावेच्या मदतीने धाव फलक टॅली ऑन 20. चला पंच आपल्या मार्कवरती जाऊन आपला डिसिजन कळवतील. वाईड प्लस विकेटचं पतन आपण पाहिलं. बॉल रन आणि विकेट तिन्ही आपण पाहतो एकाच चेंडूवरती. अंडरआर्म क्रिकेटचं अर्थातच हे वैशिष्ट्य आहे. मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा अनेक नियमावलीला आपण पाहतो. चेंडूचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
धावांचा विचार केला धावफलक 21. धावफलक एका सुसज्ज परिस्थितीमध्ये सुसज्ज स्थितीमध्ये असं म्हणायला अजिबात हरकत नाहीये, कारण या मैदानावरती 35+ धावा चांगलं टोटल मांडलं जातं. पण समोर सुद्धा एक मोठा स्टारकास्ट मोठा संघ आहे, त्यांच्यावरती प्रथम फलंदाजी करून जास्त धावा करण्याचं धाडस मनसुबा असेल शिवनेरी माहीम संघाचा. हलक्या हाताने पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल फलंदाजाचं, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो. त्या सिंगलचा वापर दुसऱ्याचा मन होईल का? प्रयत्न तर होते, सिंगलने यशस्वी झालाय फलंदाज. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये अर्थातच यश येत नाहीये. धावफलक पुढे जाऊन 22 वरती पोहोचतोय. शॉर्ट पॉइंट रिझनला अर्थातच आपण सनीला पाहतोय. डॉट चेंडूचा इशारा, शेवटचा अंतिम चेंडू, तिसरा षटक आपण पाहतोय आनंद सब. हलक्या हाताने खेळायचं होतं, प्लेड स्विंग अँड मिस, सरळ चेंडू यष्टिरक्षक करण पाटीलच्या हातामध्ये विसावतोय. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण जाऊन पोहोचतोय 23, लॉस ऑफ 4 विकेट. 5 विकेट माफ करा, 23 23 धावा धावफलकावरती आहेत. चला तर 4 धावा आल्यात. माणूस आहे, माणसाकडून चुका होतात, त्या सुधारवणं गरजेचं आणि तेच आपण पाहतोय. चला 22 धावा धावफलकावरती आहेत. करेक्शन होणं गरजेचं होतं, ते करेक्शन झालं. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सनी. धावांचा विचार केला, 23 धावा धावफलकावरती आहे. 23 ऑन द स्कोर कार्ड. या सिंगल नंतर हलक्या हाताने आपण पाहतोय स्ट्राईक इन रोटेशन. सनीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अनेक चांगल्या स्पर्धा ज्या गोलंदाजीने गाजवल्या तो आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. क्रिकेटचा एक गाढा अनुभव त्याच्याकडे आहे. अनुभवाचा वापर या मोठ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे. यावेळेस आउट केलाय खेळाडू, तिथे तैनात आहे, कोणती चूक करणार नाहीये. सॉफ्टली इझिली टेकन. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आपण पाहतोय तिथे. विकेटचं पतन आपण होताना पाहतोय. सनी दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन घेतोय. विकेटचा विचार केला, 6 गडी बाद झाले. धावफलक आपल्याला सांगते 23. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत आपण पाहतोय.
ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाही. पहिली धाव तर झाली आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. रोहनला आपण तिथे पाहतोय चेंडू खाली. अंधेरी विभागातील अजून एक सितारा. फलंदाजाच्या रीच पासून थोडासा लांब, चुकीचा एंड जर आपण निवडला. गोलंदाजी मार्चच्या एंडवरती, नॉनस्ट्राईक एंडवरती जर चेंडू आपण पोहोचवला असता तर कुठेतरी संधी होती रनआउटची, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर त्याला महत्व नसतं. येणार 2 चेंडू त्यांनी शिल्लक आहेत. सनीची चांगली गोलंदाजी आपण पाहतो. अजूनपर्यंत केवळ 3 धावा खर्च केला. धावफलक आपल्याला सांगताय 24. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. बिग हिटचा प्रयत्न, सरळ बॅटीने येईल का बिग हिट? खेळाडू तिथे तैनात आहे असं वाटलं. एलिव्हेशन्स तर भेटला परंतु डिस्टन्स कमी. बराच काळ चेंडू हवेत होता. असं वाटलं की चेंडू क्लिअर होईल. फोर्स कमी होता फटक्या मागे. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचण्यामध्ये थोडासा अयशस्वी राहिला फलंदाज. त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो एक चांगला झेल. विकेटचं होतंय पतन. विकेट नंबर 7 डाऊन. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो ही क्षणचित्र टिपली जात आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू असणार आहे. 1 to go. शेवटचा चेंडू या षटकातील असणार आहे. शेवटचा चेंडू या षटकातील सनीचं एक चांगलं षटक म्हणता येईल. धावफलकाला थोडंसं लगाम ठेवलेत. पंचवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. 4थं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. सनी कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक करण पाटीलच्या हातामध्ये चेंडू. आउटसाइड एज. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 7. शिवनेरी माहीम 27 वरती. या षटकाचं कौतुक करावं लागेल. केवळ 3 धावा खर्च केला आणि 2 मोठे गडी सनीने बॅक टू दी पॉइंट पाठवलेत. 7 गडी बाद झाले. 7 डाऊन. 7 डाऊन. 7 गडी बाद झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी शेवटचं अंतिम षटक घेऊन आनंद लोके. 5 षटकांचा सामना आहे. एका गोलंदाजाला संधी भेटते. 2 वेळा गोलंदाजी करण्याची 30 संधी मात्र आनंद लोकेला दिली जाते. ऑफ करण्याचा प्रयत्न. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. विकेटचं होतंय पतन. विकेट नंबर 8 डाऊन आपण पाहतोय. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. लास्ट पेअर मैदानाच्या आतमध्ये असेल. धावांचा विचार केला. धावफलक अजूनही आपल्याला सांगते केवळ आणि केवळ 25 धावा. चांगलं रोखलंय सनीच्या षटकानंतर मात्र आपण पाहतोय कुठेतरी पूर्णपणे कमबॅक केलंय. पहिल्या षटकाचा विचार केला 6 धावा खर्च झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12. तिसऱ्या षटकामध्ये सनीने केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. 3 धावा खर्च केल्या माफ करा. आनंदच्या तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा झाल्या. आणि या षटकामध्ये सुरुवात विकेटचं पतन आणि शेवटची अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हाताने अलॉंग द कार्पेट अंडर कॉपी बुक स्टाईल मध्ये रोहन चेंडू खाली येतोय. जिथपर्यंत बॅकअप डीप मधून येईल. 1 धाव तर झाली. रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. धावांचा विचार केला. धावफलक 26. चेंडू उडवलाय. चेंडू खाली नोमॅस लँड वरती ट्रॅव्हल तर झाला. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेटचा प्रयत्न. अप्रतिम.
लॉंग ऑफचा खेळाडू जिथपर्यंत चार्ज घेईल 2 धावा स्वतःच्या पाठच्या कॉलवरती विश्वास दर्शवला. आणि क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेटला खूप जास्त महत्त्व असतं, तेच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ऑक्सिजनचा वापर, सिंगल डबलचा वापर. चेंडूचा विचार केला येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 to go. बिग करण्याचा प्रयत्न, प्लेट स्विंग अँड मिस. सरळ चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षक करंजच्या हातामध्ये. बिग हिटचा प्रयत्न, सरळ बॅटीने बिग बिग लगावला जाईल का, तर पंचदंड इशारा दर्शवतात. येतोय मात्र बिग 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 सिक्सर. आजच्या दिवसामधला तिसरा आणि आजच्या रजनीमधला दुसरा षटकार. धावांचा विचार केला षटकाराने फ्लाय होताना दिसणारे 34. एका सुसज्ज परिस्थितीमध्ये आता मात्र संघ कुठेतरी जाऊन पोहोचतोय शिवनेरी माहीम. 34. चेंडूचा विचार केला येणारे अजूनही शेवटचा अंतिम चेंडू आहे. आनंद वरती मात्र हल्ला अटॅक चढवला जातोय. पंच दंडित करतील का, या पंच इशारा दर्शवतात. एक्स्ट्रा प्रेशर कुठेतरी आनंद वरती आहे का, कारण धावफलक जाऊन पोहोचते सुसज्ज परिस्थितीमध्ये. 35. 35 ऑन द स्कोर कार्ड. टॅली आपल्याला सांगते 35 लॉस ऑफ 7, लॉस ऑफ 8. अजून एक बिगिटचा प्रयत्न, खेळाडू तिथे तैनात आहे. सिंगलची जजमेंट झाली आहे, फेकी झाली आहे. आणि इन बिटवीन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव घेतली जाईल का. चांगली फलंदाजी जितेशची. 2 धावा आपण पाहतोय आणि सुसज्ज परिस्थितीचा विचार केला तर 37. 37 ऑन द स्कोर कार्ड. एक षटकार पूर्णपणे सामन्यामध्ये कलाटणी आणू शकतो का. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 38 धावांचं एक मोठं लक्ष असणार आहे. 38 टू विन. शेवटच्या षटकाचा विचार केला 11 धावा आल्या. तब्बल 11 धावा शेवटच्या षटकामध्ये आनंदच्या आल्या. एक महागडं षटक, कारण एक षटकार लगावला गेला. अवंतरच्या रूपामध्ये सुद्धा एक धाव आली. एक मोठं रनचेस करावं लागणार आहे. तब्बल 38 धावांचं आव्हान आहे. 37 धावा धावफलकावरती आपण कोरल्यात. लॉस ऑफ 8. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं रंजेस करायचंय. रॉयल फॅम स्पोर्ट्स संघाला 38 धावांचा पाठलाग करायचा. त्या पाठलागासाठी आपण पाहतो एका बाजूला करण पाटील तर एका बाजूला कुणाल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज असेल ज्याच्यावरती जबाबदारीचं ओझं दिलं जाणार आहे. 38 धावांचं एक मोठं लक्ष आहे. शेवटच्या षटकामध्ये जो षटकार आला त्याच्यानंतर कुठेतरी मात्र धावफलकाला पूर्णपणे गती मिळाली आहे. 38 धावांचं एक मोठं रनचेस, पण समोर सुद्धा एक मोठी स्टारकास्ट आहे. एका मोठ्या स्टारकास्ट समोर आपल्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. चांगले चेंडू आपल्याला हाताळावे लागतील. पहिल्या इनिंगमध्ये आपण या सामन्यामध्ये 2 षटकार पाहिले आहेत. हे सुद्धा बघण्यासारखं आहे की या इनिंगमध्ये आपल्याला किती षटकार पाहायला भेटतात, कारण पूर्ण दिवसामध्ये टोटल अजूनपर्यंत आपण केवळ 3 षटकार पाहिलेत. 38 धावांचं एक लक्ष आहे. त्या लक्षासाठी कुणाल आणि करण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण स्क्रीनवरती पाहतोय फलंदाज एका बाजूला करण तर नॉन स्ट्राईक एंडवरती कुणाल.
गोलंदाजी मार्कवरती शाहनवाजला इंट्रोड्यूस केलं जाते. मीरा भाईंदर मधील एक चांगला अष्टपैलू खेळाडू. व्यूहरचनेचा विचार केला पुन्हा एकदा आपण ऑनसाइड रिजन वरती प्रोटेक्शन पाहतोय. खेळाडू लॉंगर रिजन वरती तैनात आहे. अर्धी धावांचा पाठलाग करायचा आहे. हलक्या हाताने पहिल्या चेंडूवरतीच बडी मछली जाल में. करण पाटील बॅक टू दी डग आउट गॉन. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅटपॅड मध्ये जास्त गॅप आणि शेनवाज याच्यासाठीच ओळखला जातो. मी आपल्याला आधीच म्हटलं की या खेळाडूमध्ये कुवत आहे, क्रेडिबिलिटी आहे, क्षमता आहे. त्या क्षमतेचा पूर्णपणे वापर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरतीच मोठ्या रनचेस मध्ये. करण नावाचा धक्का खूप जास्त महागात पडेल असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु अजून एक सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला दिसणार आहे. रोहनचा विचार केला तर अर्थातच अंधेरी विभागामध्ये खूप जास्त मोठ्या नावाने प्रसिद्धी त्याला भेटली आहे. चांगलं क्रिकेट तो ओपन फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळतो. आज दाखल झालाय क्रीडा नगरीमध्ये. मामीचा महाराजा चषकमध्ये स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागणार आहे. यावेळेस खराब चेंडू पंच दंडित करतायत. नो बॉलचा इशारा. अवांतरच्या रूपामध्ये धावफलकाला चालना भेटेल. श्री गणेशा मात्र धावफलकाचा होतोय धावांचा. सिंगल ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ऑफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे होता तिथे त्याला बीट केलं. शॉर्ट कव्हर वरती क्षेत्ररक्षण तर चांगलं लावलंय. त्याला बीट करून अर्थातच गती जास्त होती या चेंडूच्या मागे. गोळीसारखा चेंडू निघून गेला. जिथपर्यंत बॉलला बाउन्स बॅक करून चेंडू येईल. 1 धाव तर झाली. धावफलकामध्ये विचार केला तर 1 ने बदल 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा गेम झाला. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगला फटका. एका धावेने वंडीच्या माध्यमातून आपण धाव पाहतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक धावून पोहोचेल 3 वरती. येणार 3 चेंडू शिल्लक आहे. शाहनवाजचं एक चांगलं षटक आपण पाहतोय. 38 धावा डिफेंड करताना असंच षटक एक्सपेक्टेड असतं कर्णधाराला. पॅडल स्वीपचा प्रयत्न. प्लेड अँड मिस. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. कमी बाउन्स. याच कमी बाउन्सने करण पाटीलला सुद्धा सरप्राईज केलं. त्रिफळांचा वेध घेतला. यावेळेस अजून एक डॉट चेंडू. विकेटचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये अजून एक डॉट चेंडू. आपल्याला कुठेतरी या सामन्यामध्ये अजून जास्त समीकरण लांब येणार आहेत. धावफलकाचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावलंय 3 वरती. शेवटचा अंतिम चेंडू. धावफलकाचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावलंय 3 वरती. 3 ऑन द स्कोर कार्ड. हलक्या हाताने खेळायचं होतं. 1 धाव तर झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती येत. येणाऱ्या 24 चेंडूचा विचार केला तर 24 चेंडूमध्ये आपल्याला 34 धावा अर्जित करायच्या आहेत. विकेट्सवरती हा सामना जरी असला तरी 34 धावा आपल्याला कुठेतरी इक्वेशन थोडंसं लांब असं म्हणायला हरकत नाहीये. कारण या मैदानाचा विचार केला तर 30 ते 35 धावा एक एव्हरेज टोटल होतं. 38 धावांचा पाठलाग करताना आपण पहिल्याच चेंडूवरती करण नावाचा विकेट गमावलाय. एक मोठी स्टारकास्ट आहे क्रिकेटला जर तर खेळ म्हटलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. कोणतेही टार्गेट तिथपर्यंत मोठं नाही जिथपर्यंत त्या टार्गेटला आपण डिफेंड करत नाही. समीकरण आहे 24 चेंडू 34 ची गरज. एक बिग फाईट बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. माहीमचा महाराजा चषक पहिल्या राऊंडचा शेवटचा अंतिम सामना. सेकंड पॅनल मधील एका बाजूला रॉयल फॅम स्पोर्ट्स तर एका बाजूला शिवनेरी माहीम. शिवनेरी माहीमने चांगली फलंदाजी केली. एक मोठं लक्ष समोर ठेवलं आणि त्याला डिफेंड करताना अजूनपर्यंत पहिल्या षटक एक अप्रतिम हाताळले. फलंदाजी मार्क वरती संतोष राईटम राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती अजून एक झटका लागेल का? कुणाल नावाचं वादळ सुद्धा
मैदानाच्या बाहेर निराश केलंय. लॉफ करण्याचा प्रयत्न, अजून एक झटका आपण पाहतोय. अजून एक मोठा सितारा आनंद लोके. शिनरी माहीम संघाचं कौतुक करावं लागेल. पहिले ते एक मोठं धावफलक ठेवलं आणि त्यानंतर मात्र त्याच धावफलकाला तंतोतंत अशी गोलंदाजी अजूनपर्यंत केली आहे. चार वरती 2 असं आपण टॅली पाहतोय. हे स्कोर कार्ड आपण क्रिकेटमध्ये कमी आणि फुटबॉलमध्ये जास्त पाहतो. या षटकाच्या सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेटचा आपण पतन पाहतोय. शेहनवाजने सुरुवात सुद्धा विकेटने केली. संतोषने सुद्धा सुरुवात तशीच केली आहे. तीच लयबद्ध गोलंदाजी तो करेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. स्लोवर वनचा वापर, हलक्या हाताने फक्त टोलावलंय. एक धाव तर कंप्लीट होतीये. धावफलक 1 ने पुढे सरसावलं जाणार आहे. धावफलक आपल्याला सांगते 5 ऑन द स्कोर कार्ड. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. बॉक्स नो पंच दंडित करतायत बाबूसरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नो +1. ड्रॅग केला ऑन साइडला. खेळाडू तर तैनात आहे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगलने धावफलक आपण पुढे जाताना पाहतोय. धावफलकाचा विचार केला 8 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला येणारे 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. अलॉंग द कार्पेट संधी होती. रनआउटची संधी आपण गमावली आहे. रोहन सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं आपल्याला महागात पडणार आहे. रोहनला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जीवनदान भेटते. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 9 वरती. लॉस ऑफ 2. यावेळेस अजून एक अवांतर चेंडू. अवांतरच्या धावा रूपामध्ये अजून एक धाव आपल्याला पाहायला भेटते. डबल डिजिट मध्ये आता आपल्याला टॅली पुढे जाताना दिसणार आहे. अजून एक खराब चेंडू. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू हाताला जात आहेत. गोलंदाज आपण संतोषला कुठेतरी दिशा भटकताना, दिशा भूल होताना पाहतोय. आणि या वाईड नंतर अक्षरशः कानमंत्र दिली जाणार आहेत. सजेशन्स मैदानाच्या आतमध्ये दिले जाणार आहेत. धावांचा विचार केला धावफलक 11. 11 धावा धावफलकावरती. 34 धावां 38 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. 38 धावांचं एक मोठं लक्ष. संतोष थोडंसं एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक लांबवलं जात आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. लॉस ऑफ 2. अजून एक खराब चेंडू. दडपण कुठेतरी गोलंदाजावरती आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर 3 चेंडू आपण पाहिले. बॅक टू बॅक एक्स्ट्राची हॅट्रिक कुठेतरी. हलक्या हाताने. आनंदला माहिती आहे षटकामध्ये ज्या धावांची गरज आहे त्या धावा अजूनपर्यंत एक्स्ट्राच्या रूपामध्ये आल्या. धावफलक आता मात्र धावून पोहोचेल तब्बल 13 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. 13 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2. बिग हिटचा प्रयत्न. खेळाडू तैनात आहे. चांगला स्टॉप.
यावेळेस रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करावं लागेल. डायरेक्ट फेकी झाली असती तर कुठेतरी अडचणीत असता फलंदाज. पुन्हा एकदा आनंद लोके, परंतु रनिंग बिटवीन द विकेट स्वतःच्या पार्टनरच्या कॉलवरती विश्वास दर्शवला. चांगला फटका होता, परंतु लॉंगॉनच्या खेळाडूने अक्षरशः पूर्णपणे स्वतःला झोकलं. धावांचा विचार केला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला सांगतंय 7.5च्या सरासरीने 15 लॉस ऑफ 2. इक्वेशनचा विचार केला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 23ची गरज आहे. 18 चेंडू 23 धावा. सर्वप्रथम विकेटवरती नजर दिली जाईल. त्याच्यानंतर जर विकेट समान असतील तर जो एक्झिस्टिंग टॉस झाला त्याच्यावरती डिसिजन कळवण्यात येणार आहे. धावांचा विचार केला 15 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 एका बाजूला रॉयल फॅम स्पोर्ट्स तर एका बाजूला शिवनेरी माहीम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शहनवाज, ज्याने पहिल्याच षटकामध्ये एक मोठा झटका लगाम दिला होता, दगाफटका केला होता, तोच गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरतीच हलक्या हाताने धावांचा विचार केला. 19 धावा धावफलक 16 धावा धावफलकावरती सज्ज होत आहे. 16 ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. पुन्हा एकदा खराब फेकी. या इनिंग मध्ये कुठेतरी फेकीने थोडंसं निराश केलं क्षेत्ररक्षकांनी. जर डायरेक्ट स्टंप लेवलला थ्रो असता तर पुन्हा एकदा संधी होती. आनंद लोकेला दुसऱ्यांदा जीवनदान या सामन्यामध्ये आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती सज्ज होत आहे. चेंडूचा विचार केला. 2 चेंडूचा खेळ झाला. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक शाहनवाजच्या माध्यमातून आपण पाहतोय संघासाठी. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, लाईन खराब. पंच दंडित करतायत. लेन्थ नक्की चांगली होती परंतु लाईन खराब. अजून एक खराब चेंडू. प्रेशर दडपण आपण पाहतोय शाहनवाज वरती पूर्णपणे. 16 चेंडू 19ची गरज. मॅच कुठेतरी पुन्हा एकदा समतुल्य होताना आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न, उलटा सुलटाचा प्रयत्न वंडीच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंच इशारा दर्शवत आहेत. 20 धावा धावफलकावरती सज्ज होतील. चेंडूचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 टू गो. डॉट चेंडू येतोय. रोहन करतोय कुठेतरी चुकी. वेगा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट चेंडू येतोय. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शाहनवाजने केलंय कमबॅक. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुठेतरी डिस्कशन दोन्ही फलंदाजामध्ये. एक महत्वपूर्ण सामना एका क्रुशियल मुवमेंट वरती आहे. धावफलक आपल्याला सांगते 20 ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला. येणार 2 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहे. 2 टू गो. शाहनवाज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. स्विच हिटचा प्रयत्न. पंच आपल्याकडे वळत आहेत. वाईडचा इशारा. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा जास्त खर्च झाल्यात. अकाउंटमध्ये आपल्या ऑलरेडी बॅलन्स थोडंसं कमी आहे आता आणि आपण खर्च जास्त करतोय. स्विच हिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका तर फसला होता परंतु अजून एक वाईड. धावांचा विचार केला. धावफलक आपल्याला जाऊन पोहोचताना दिसतंय 22 वरती. आणि त्या वाईड नंतर पुन्हा एकदा आपण पाहतो एक मोठं टीम हडल आणि एक टीम डिस्कशन होणार आहे. समीकरणाचा विचार केला. थोडंसं टोटल छोटं होतंय. 14 चेंडू 16ची गरज. फॉलो थ्रू मध्ये कोणतेही प्रोडक्शन तिथे नाहीये. बॅकअप नाहीये. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये बॅकअपला खूप जास्त महत्व आहे. जर बॅकअप असतं तर पुन्हा एकदा संधी मोठी निर्माण झाली असती. कारण या मोमेंटवरती एक विकेट घेणं गरजेचं आहे. हलक्या हाताने आनंद पुन्हा एकदा आपण पाहतोय.
या षटकाचा विचार केला, एक षटक संपवण्यासाठी तब्बल 10 चेंडू डिलिव्हर केले गेले. तब्बल 10 चेंडू आपण पाहतोय. धावांचा विचार केला 24 धावा धावफलकावरती आहेत. समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 14ची गरज. सर्वप्रथम विकेट समान पाहिले जातील, त्यानंतर मात्र एक्झिस्टिंग टॉस. समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 14ची गरज. टफ फाईट, बिग बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. एका बाजूला रॉयल फॅम स्पोर्ट्स तर एका बाजूला शिवनेरी माहीम. बारा चेंडू 14ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. जबाबदारी दिली जाते गोलंदाज रोहित. बारा चेंडू 14ची गरज. फलंदाजी मार्क वरती मिस्टर आनंद लोके. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने एलिगन्स, ब्युटिफुल स्ट्रोक सिलेक्शन. अगदी ऐन वेळेवरती हा फटका आपण पाहतोय. टायमिंग प्रॉपर, पूर्णपणे वेट केला फटक्यासाठी. बॅकफूट वरती फक्त दिशा दर्शवली आहे. समीकरणाचा विचार केला आता मात्र थोडंसं बदललं जाते. 11 चेंडू 13ची गरज आहे. फलंदाजी मार्क वरती अंधेरीचा सितारा मिस्टर रोहन. बेगिटचा प्रयत्न तर झाला, विकेटचं होत आहे पतन. सामना कुठेतरी या विकेट नंतर फसेल का? विकेटचं होत आहे पतन आपण पाहतोय. कुठेतरी रोहनला जावं लागेल. मॅच क्लिअर करण्याचा प्रयत्न रोहनचा होता, परंतु शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून. न्यू बॅटर मिस्टर गणेश. फलंदाजी मार्क वरती आपण गणेशला पाहतोय. अजून एक हार्ड हिटर फलंदाज. फलंदाजी मार्क वरती आपण गणेशला पाहतोय. अजून एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची वर्णी अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. मोठे फटके खेळण्यामध्ये जास्त विश्वास दर्शवतो, परंतु आज थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. त्या परिस्थितीला साजेशी फलंदाजी करेल काही सुद्धा बघण्यासारखं आहे. येणारे 4 चेंडू या षटकातील महत्त्वपूर्ण असणार आहेत. रोहितने मात्र ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो मिळवून दिलाय, पटकावून दिलाय. लेफ्ट हँडेड बॅटर गणेश. लेग स्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. या वाईडची गरज होती का ही प्रश्नचिन्ह. चर्चांना उधाण मात्र मैदानाच्या बाहेर आलंय. च्या सामना कोणाच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतोय. एका बाजूला शिवनेरी माहीम तर एका बाजूला रॉयल फॅम स्पोर्ट्स. टॅप केलंय हलक्या हाताने. वंडीचा इशारा पंच दर्शवत आहेत. स्ट्राईक वरती गणेशच आपल्याला दिसणार आहे. 27 लॉस ऑफ 3. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 14 षटक आपण पाहतोय. प्रगतीपथावरती आहे रोहित. एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. फर्स्ट राऊंड मधला शेवटचा अंतिम मुकाबला. एका बाजूला रॉयल फॅम स्पोर्ट्स तर एका बाजूला शिवनेरी माहीम. 38 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्या पाठलागामागे अजूनपर्यंत समतुल्य सामना. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघासाठी मॅच अजूनही ऑन आहे. टॅपचा प्रयत्न पुन्हा एकदा. एक तर झालाय कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून या दुसऱ्या धावेची गरज होती का? गणेश बॅक टू दी पवेलियन. डगआउटच्या आसऱ्याला गणेश बॅक टू दी पवेलियन. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून दुसरी धाव, चौरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. तेवढंच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं.
धावफलकाचा विचार केला 28 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजी मार्क वरती आपण बिपिनला पाहतोय. टू गो. बिग हिटचा प्रयत्न सरळ दिशेने आल्या आउट ऑफ द पार्क. सडक पे कडक येते मात्र बेग 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 बेग. माहीमच्या महाराजाला वंदना देणारा बिग ब्लास्टर सिक्सर. आल्या टाळ्यांचा गजर, कडकडा, शिट्ट्या आणि बरंच काही आपण पाहतोय डगआउट मधून. कोणच तयार नव्हत्या फडक्यासाठी, परंतु बिपिन आल्या आणि अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं बिपिन आल्या स्वतःच्या नावाला साजेश असं फटका आपण पाहतोय. अप्रतिम देखणा. ही रील मात्र अर्थातच उद्याच्या दिवसामध्ये व्हायरल होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आल्या स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम सिक्सर. 4ची गरज अजूनही आहे. बिपिन अप्रतिम फटका हलक्या हाताने. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 35. तीनची गरज अजूनही आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती आहे. 3ची गरज अजूनही आहे. पस्तीस धावा धावफलकावरती आहे. 35 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. सहा चेंडू 3ची गरज आहे. 2 ते 3 चांगले चेंडू आपल्याला हाताळावे लागणार आहेत. बिपिनच्या षटकारानंतर पूर्णपणे रिलॅक्सेशन आपण पाहतोय. रॉयल फॅम स्पोर्ट्स एक मोठी स्टार कास्टचा काय फायदा असतो ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बडे मॅच का बडा खिलाडी मिस्टर बिपिनच्या फळीतून तो षटकार आला. विनिंग फटका सुद्धा त्याच्याच फळीतून येईल काय सुद्धा बघण्यासारखं आहे. अंडरआर्म क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. पस्तीस 35 3ची गरज अजूनही आहे. विकेट्स वरती हा सामना आहे आणि जर विकेट त्यानंतर समान झाले तर एक्झिस्टिंग टॉस. अलॉंग द कार्पेट अंडरआर्म कॉपी बुक स्टाईल मध्ये एक धाव तर घेतली आहे. आनंदला स्ट्राईक एंड वरती आणलंय. 36 धावा धावफलकावरती आहेत. डॉट चेंडू येतोय. समीकरणाचा विचार केला अजूनही 4 चेंडू 2ची गरज आहे. 4 चेंडू 2ची गरज. विकेट्स वरती सामना असणार आहे. आनंद लोके मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटला एन्जॉय करतोय कारण थोडा कमी धावांची गरज आहे. थोडंसं अटॅक्टिव्ह फिल्डिंग आपण पाहतोय. पूर्णपणे व्यूहरचना त्याच्या समोर आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये अजून एक डाऊट. सामन्याला चुरस. इक्वेशन आहे 3 चेंडू 2ची गरज. 3 चेंडू 2ची गरज. हृदयाची स्पंदनं वाढवणारा सामना. ज्या कोणाला अर्थातच हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्याने हा सामना पाहू नका. आनंद लोके होतोय डॉट. समीकरण बदलतंय. इक्वेशन बदलतंय. 3 चेंडू 1 विचार केला 2ची गरज आहे. विकेटचा विचार केला तर अर्थातच एक्स्ट्रा विकेट बाद झालेत. शिवनेरी माहीम संघाचे त्याच्यासाठी थोडासा एज आहे परंतु या चेंडूवरती पूर्ण मुकाबला डिपेंड असं म्हणायला हरकत नाहीये. हाय व्होल्टेज ड्रामा. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. प्रेशर आता मात्र कुठेतरी आनंद लोकेवरती असणार आहे. प्रेक्षक आपल्या जागेवरती उभा राहिला हा चेंडू बघण्यासाठी.
चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष माहीमचा महाराजा चषक 2024च्या फर्स्ट राऊंडच्या शेवटच्या सामन्यामध्ये. आणि यावेळेस गोलंदाज कुठेतरी करतोय चुकी. स्कोर लेवल एका धावेची अजूनही गरज आहे. विकेट्सवरती मुकाबला आपण अर्थातच कुठेतरी विजयी झाल्यात, परंतु फॉर्मॅलिटीज मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. बिग हिटचा प्रयत्न, आनंद लोके स्माइलिंग. त्यांना माहिती आहे की हा सामना अक्षरशः विकेटने तर आम्ही विजयी झालेत, परंतु फॉर्मॅलिटीज कंप्लीट करणं गरजेचं आहे. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 गडी बाद झालेत केवळ. आणि यावेळेस सामना विजयी होतोय रॉयल फॅम स्पोर्ट्स संघ. हार्डलक असेल माहीम संघ, आपण सुद्धा चांगला खेळ केला. एक चांगल्या मोठ्या संघासमोर आपण चांगली खेळी दाखवली. मी आता इथेच थांबतोय. पुढच्या सामन्याला शेवटच्या अंतिम सामन्याला आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडले जातील सागरजी मोरे सर. अंडरम क्रिकेटमधील अर्थातच एक मोठा आवाज, मोठं नाव. मी पुन्हा एकदा पूर्ण माहीमच्या महाराजा चषकाचं हृदयाच्या अंत